आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। दिल्लीमधील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचं शर्ट काढून आंदोलन, पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी, भारत मंडपममध्ये भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात निदर्शनं। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या दिल्लीमधल्या निवासस्थानाबाहेर भाजपचं आंदोलन, भाजप कार्यकर्त्यांची राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी, काँग्रेसच्या एआय समिटमधील आंदोलनानंतर भाजप आक्रमक। दिल्लीमधील एआय समिटमध्ये काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध, काँग्रेसकडून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, देशाच्या हिताचं काय हेच काँग्रेस विसरून गेलाय, फडणवीसांचा निशाणा। काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया, भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांचा पलटवार, स्वेटर आणि जॅकेट घालून आत प्रवेश केलेल्या युवा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होणार, विधानसभेनंतर आता विधान परिषदेमधील सुद्धा विरोधी पक्षनेतेपद रिक्त, अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आल्यानं परिषदेमधील पद रिक्त, काँग्रेसचाही 10% निकष पूर्ण होत नसल्यानं विरोधी पक्षनेतेपदाचा दावा रखडला। दक्षिण मुंबईतील आयएनएस शिक्रा इथल्या टोलेजंग इमारतीवरून मुंबई हायकोर्टानं भारतीय नौदलाला फटकारलं। नौदलाच्या तळाजवळ इतकी मोठी इमारत उभारली जात असताना ती नौदलाच्या निदर्शनास कशी आली नाही, मुंबई हायकोर्टानं विचारला प्रश्न। प्रभादेवी पूल एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे महारेलला निर्देश, शिवडी वरळी उन्नत रस्त्याचं काम सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचं नियोजन, मात्र उन्नत रस्ता प्रकल्पातील प्रभादेवी दुमजली पुलाच्या महारेल हद्दीमधील कामाला विलंब। बेस्ट उपक्रम तसंच बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार सेनेकडून मोर्चा काढण्याचा इशारा, कामगारांच्या पगारवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, विधिमंडळ सभागृहात आवाज उठवणार, आमदार सचिन अहिर यांचा इशारा। विन्झो ऑनलाईन गेमिंगची 590 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त, परकीय चलन विनिमय कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका, जप्त मालमत्तेमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक, बॉन्ड, मुदत ठेवी आणि बँक खात्यातील रकमेचा समावेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून आईनंच केली मुलीची हत्या, रिक्षाचालकाच्या माहितीमुळे सर्व प्रकार समोर, आई भारती साबळे मुख्य आरोपी, सावत्र वडील उमेश साबळे आणि मामाही गुन्ह्यामध्ये सह आरोपी। शिमग्याआधी कोकणी माणसांसाठी सरकारची मोठी घोषणा, कोकणामध्ये शिमग्यासाठी बोटीनं जाता येणार, 1 मार्चपासून समुद्री मार्ग तळ कोकणामध्ये जाता येणार, मंत्री नितेश राणेंकडून M2M फेरीचं वेळापत्रक जाहीर, भाऊचा धक्का ते विजयदुर्ग फेरीला 1 मार्चपासून सुरुवात। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागामध्ये 23 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता, मुंबईतील कमाल तापमानामध्ये घट होणार, शनिवारपासून 2 ते 3 दिवस मराठवाड्यासह महाराष्ट्रामधील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता।